सुप्रभात सज्जन श्रोते हो. दर्शन तत्वज्ञान साक्षात्कार पाठ आत्मोपनिषद ग्रंथ पान 245 27 क्रमांकाची पद्य रचना. या केवळ 2 ओळी आहेत आणि या ओळींमध्ये घरातील स्त्री नेमकी किती श्रेष्ठ आहे किंवा नेमकी कशी श्रेष्ठ असू शकते याचं वर्णन आहे. प्रथम नुसत्या ओळी वाचतो. मुग्ध मधुर लावण्य रुजिता उद्यम विवेक संवेदन तेथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. अर्थ स्पष्टीकरण. स्त्री हे घराचे मांगल्य पावित्र्य आहे. ज्या घरातील स्त्री मग तिची रूप ती भार्या असू शकते, माता असू शकते, भगिनी असू शकते, कोणत्याही रूपातील स्त्री ती असू शकते. ज्या घरातील स्त्री भार्या, माता, भगिनी, काकू, आते, मामी कोणी. मुग्धता म्हणजे अबोल किंवा मर्यादित भाषण करणारी, म्हणजे ज्या घरातील स्त्री थोडीशी अबोल किंवा मर्यादित भाषण करणारी किंवा मर्यादा सांभाळून बोलणारी आणि हृदयात करुणा धारण करून सतत उद्यमशील, सतत उद्योग प्रियतेने पण विवेकाने म्हणजे सत असतचा विवेक करून संवेदनशील तत्परतेने वागणारी असेल. ज्या घरातील स्त्री अबोल मर्यादित परंतु सत्य भाषण करणारी, उद्याप्रती करुणा असणारी आणि सतत उद्योगामध्ये मग्न असून संवेदनशील प्रत्येक संवेदनाप्रती जागृत असेल अशी स्त्री किंवा अशा स्त्रीमुळे त्या घराला मधुर लावण्य मिळता म्हणजे देखणे आकर्षण प्राप्त होते. अशा स्त्रीच्या जागी एक ईश्वरी अधिष्ठान म्हणजे ईश्वराचा अधिवास, ईश्वराची वस्ती असते आणि अशा स्त्रीच्या जागी ईश्वराची वस्ती असल्यामुळे हे तिथे ईश्वर अधिष्ठान म्हणजे ईश्वराला राहण्यासाठी पाया म्हणून ती जी कार्य हे कारणरूप होते. ईश्वराला राहण्यासाठी, ईश्वराला वस्ती करण्यासाठी पाया म्हणून, अधिष्ठान म्हणून जी कार्य करते अशी ही स्त्री जी अर्थातच अबोल मर्यादित भाषण करणारी, करुणा हृदयात असणारी, गृह उद्योगामध्ये दंग असलेली आणि सत असतचा विवेक करणारी, संवेदनशील आणि तत्पर अशी ही जी स्त्री असते, अशा स्त्रीमुळे त्या घराला अर्थातच परमेश्वराचं अधिष्ठान, त्या घरामध्ये परमेश्वराची कायमस्वरूपी वस्ती असते आणि अशी ईश्वरी अधिष्ठान असलेली स्त्री जेथे जेथे असेल तिथे ती तिच्या सहित तिच्या सर्व अध्यक्षांना आणि संपूर्ण घराला सुयश प्राप्त करून देते. आणि हे तिचे गुण सांगणार 2 ओळीचं हे काव्य आहे. ईश्वरी अधिष्ठान. ईश्वरी अधिष्ठान कुठे असतं ते का. मुग्ध मधुर लावण्य रुजिता उद्यम विवेक संवेदन तेथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. मुग्धता, माधुर्य, लावण्य, रुजिता, उद्योग करण्याची वृत्ती, सत असत विवेक आणि संवेदन आणि संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी. मुग्धता, माधुर्य, लावण्य, रुजिता, उद्यमशीलता, सदसत विवेक आणि सेन्सिटिव्हिटी हे गुण जिथे असतात त्या घरामध्ये यशता म्हणजे यशस्वीपणा, यश ईशता म्हणजे ईश्वरी वास्तव्य, अधिष्ठान. अशा घरात यश आणि ईश्वर यांना पाया राहण्यासाठी, वस्ती करण्यासाठी जागा असते. ज्या घरात मुग्धता, माधुर्य, लावण्य, रुजुता म्हणजे हळुवारपणा, मुग्धता म्हणजे अबोल परंतु मर्यादित आणि योग्य बोलणं म्हणजे मुग्धता, मधुर आणि बोलणं योग्य आणि परत ते मधुर असणं, लावण्य. आता मुग्ध मधुर असणं त्याच्यातून जी एक हालचाल निर्माण होते, मुग्ध मधुर बोलण्यातून, वागण्यातून त्या हालचालीला एक सौंदर्य प्राप्त असतं, त्याला लावण्य म्हणायचं. लावण्य म्हणजे काळं घोर असा अर्थ नव्हे. बोलण्यामध्ये
मुग्धता म्हणजे दुसऱ्याला मोहून टाकणारी क्षमता, माधुर्य, त्याच वेळेला मर्यादित परंतु योग्य ते बोलणं, मर्यादित परंतु आकर्षक ते बोलणं, याच्यातून एक सौंदर्याची अनुभूती येते, त्याला लावण्य म्हणतात. हृदयामध्ये रुजुता म्हणजे सरळ भाव, सर्वाप्रती मृदू भाव, उद्यम म्हणजे सतत आपली घराची घडी नीट लावणं, यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला उद्यम म्हणतात. विवेक म्हणजे सत्य काय असत्य काय ही जाणण्याची शक्ती म्हणजे विवेक शक्ती. आणि संवेदन म्हणजे ज्याला आपण म्हणतो सेन्सिटिव्हिटी. हे गुण जिथे असतात त्या घरामध्ये ईश्वरी अधिष्ठान असतो, त्या घरामध्ये ईश्वराचा वास असतो. आणि तिथे यशता ईशता म्हणजे तिथे यश आणि परमेश्वराचा परमेश्वरी गुण दोन्ही तिथे असतात. अर्थात ह्या सर्व गोष्टी एकत्वाने सर्वसाधारणपणे अपवादात्मकरित्या आढळल्या तरी स्त्रीमध्ये आढळतात आणि त्याच्याहूनही अधिक अपवादाने कधीतरी पुरुषामध्ये आढळतात. म्हणून या गोष्टीला त्यातलं माधुर्य मुग्धता हे लक्षात घेऊन या गोष्टी घरातील जर एखाद्या स्त्रीमध्ये असेल तर त्या घरामध्ये यश कीर्ती संपदा आणि ईश्वर यांचा निवास असतो. अशा अर्थी हे स्त्रीला उद्देशून हे गुणवर्ण आहे. ईश्वरी अधिष्ठान मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्यम विवेक संवेदन जेथे राही तेथे नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्यम विवेक संवेदन हे गुण जेथे राहतात तेथे त्या घरी नित्य जाणा यशता म्हणजे यशस्वी होणे, विजयश्री ईशता म्हणजे ईश्वराचा आशीर्वाद म्हणजे यश आणि ईश्वर कृपा याचं अधिष्ठान तेथे असतं. तेथे मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्यम विवेक संवेदन येथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्यम विवेक संवेदन तेथे राही नित्य हे म्हणजे हे जिथे असतं तेथे राही म्हणजे त्या घरात. मुग्ध मधुर लावण्य रुजुता उद्यम विवेक संवेदन तेथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. हे गुण जिथे असतात तिथे यश कीर्ती आणि ईश्वराचा वास अधिष्ठान पाया तिथे असतो. हे जाणा आणि हे जाणा म्हणताना हे गुण अगदी सरसकट नाहीत, पण असले तर स्त्रीमध्येच बऱ्यापैकी किंवा भरपूर प्रमाणात असतात. म्हणून स्त्रीच्या सद्गुणांचं एका बाजूने वर्णन केलेलं आहे. आणि हे सद्गुण असलेली स्त्री ज्या घरात असते तिथे यश कीर्ती आणि परमेश्वरी कृपेचा प्रसाद नित्य निरंतर राहतो. अशा अर्थी हे ईश्वरी अधिष्ठान मुग्ध मधुर लावण्य रुजिता उद्यम विवेक संवेदन तेथे राही नित्य जाणा यशता ईशता अधिष्ठान. अर्थ सांगून झालेला आहे. योग्य तो बोध आपण घ्यालच. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.